असं पीठ असं उंडा मळला का नाही ज्वारीच्या पिठाचा असं करायचं त्याला असं दाखवतो मी असं एकजीव करून घ्यायचं पीठ एकजीव केलं ना मग भाकर व्यवस्थित येते पूर्णपणे मळायचं जास्त वेळ लागतो 5 मिनिटं लागत असं हे पीठ मळायला समजा असं हे असं असं हे बघा असं घ्यायचं असं 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 करायचं म्हणजे ते एकजीव होतो एकजीव झाला की मग ती भाकर बरोबर येते आता हे पीठ आहे ना 2-4 दिवस झाले या पिठाला कारण की ज्वारीचं पीठ जास्त दिवस ठेवलं ना त्याची भाकर व्यवस्थित येत नाही जमत नाही 1 ते 2 दिवस किंवा 3 दिवस ज्वारीचं पीठ ठेवायचं घरामध्ये आता आपण भाकर बनवायची ठीक आहे असं पाणी घ्यायचं आणि थोडं हे बघा सोंडा करायचा सोंडा करायचा असं करायचं असं करायचं चुलीवर आहे ना भाकर व्यवस्थित होती गॅसवर पण पातळच करावं लागतं गॅसवर हे पातळच करावं लागतं अशी भाकर थोडी करायची मी अशी पण करू शकतो पण ते चुलीवर करू शकतो गॅसवर आहे ना अशी जाड भाकर नाही होऊ शकत भाजत नाही ती बरोबर तर बघा थोडं पीठ घ्यायचं असं पीठ घ्यायचं इथं ठेवायचं आणि थप 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 दन 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 बघा अशी काहीच नाही मेहनत लागत फक्त हात असा फिरवायचा गोल 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 असा गोल गोल फिरवायचा ॲटोमॅटिक भाकर मोठी मोठी होत झाली भाकर मोठी मोठी होत झाली माझ्याकडे स्टँड नाही आहे मोबाईलवर नुसतं मोबाईल ठेवला पुढं मी स्टँड असला ना बरोबर दिसतं तुम्हाला गॅस पण दिसेल बरोबर भाकर पण दिसेल बरोबर लेकर बेकार करतात घरी घरी येतात परमेश्वर ये भाकर खायला खास तुझ्यासाठी बनवली भाकर माझा मित्र आहे ज्वारीची भाकर आणि त्यासोबत एक भाजी असते ते तू खाणार नाही होत चिकन वगैरे असतं ना भाकरीसोबत भाकर दुसऱ्या भाजीसोबत बी खाऊ शकतो पण चिकनची भाजी आणि ज्वारीची भाकर एकच नंबर लागते चिकनची भाजी ज्वारीची भाकर कांदा लिंबू एक नंबर डिश तुम्हाला बनवून दाखवतो एक दिवस चिकनची भाजी मच्छी फ्राय अजून काय काय रेसिपी आहेत त्या पूर्ण भाकर झाली आता ही भाकर टाकतो हे बघा ही भाकर हे बघा भाकर अशी घ्यायची अशी आणि तव्यावर टाकायचं कोण आहे कोण आहे असं करायचं असं पाणी टाकायचं जेणेकरून ते जे भाकर आहे ना ती बरोबर येते अशी भाकर हे भाकर